हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन हे फ्री असतं, आपल्याला माहितीच आहे. तर मी आज तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे. फ्लाईटचा किस्सा आहे, माझ्या मिस्टरांसोबत घडलेला. तर त्यांचं रिटर्न फ्लाईट होतं 28 तारखेला, जे बँगलोर कनेक्टेड होतं. म्हणजे व्हर्जिन अटलांटिकचं फ्लाईट होतं त्यांचं, जे इथून 12 वाजता सुटणार होतं बँगलोरसाठी, आणि बँगलोरवरून ते कनेक्टेड फ्लाईट होतं हिथ्रो लंडनसाठी. तर एक किस्सा घडला त्या फ्लाईटमध्ये. त्यांनी मला नंतर सांगितला. तर म्हटलं मी तुमच्याशी शेअर करते. असं घडू शकतं प्रत्येकाबरोबर, कोणाबरोबर पण असं घडू शकतं, म्हणून मी शेअर करते. सो फ्लाईटमध्ये त्यांनी बोर्ड केलं बँगलोरसाठी मुंबई एअरपोर्टवरून, T1 टर्मिनलवरून, कारण डोमेस्टिक होतं. तर ते शेअर कोडमध्ये होतं. इंडिगो त्याला बँगलोरपर्यंत घेऊन जाणार होतं त्या फ्लाईटला, आणि मग हे कनेक्टेड होऊन व्हर्जिन अटलांटिकच्या फ्लाईटला बोर्ड करणार होते. असं कनेक्टेड फ्लाईट होतं. सो ते त्यांना काही चेक इनला वगैरे अलाव केलं नाही, कारण इंडिगो होतं. म्हणून त्यांना डायरेक्ट तिथे एअरपोर्टवरच सीट असाइन केली गेली, जी विंडो सीट होती. ओके. सो त्यांनी बोर्ड केलं, त्यांनी त्यांच्या सीटवर ते बसले, आणि थोडा वेळ ते डोळे मिटून बसले होते. तेवढ्यात एक कपल तिथे आलं. त्यातली लेडी त्यांना उठवत होती, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही असेल कोणतरी म्हणून. नंतर पुन्हा तिने त्यांना हात लावून उठवलं. मग ऑब्व्हियसली ते उठले आणि त्यांनी बघितलं की ती काहीतरी बोलतीये. तर ती काय बोलत होती की मला जरा इथे बसायचंय. कपल होता. मला विंडो सीटला बसायचंय. मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतेय, म्हणून मला जरा बसायचं. ती खूपच विनवण्या अशा करतात ना, तसं बोलायला लागली. मग यांनी काय केलं, हे डायरेक्टली उठले आणि त्यांनी दिलं त्या दोघांना तिथे बसायला. आणि हे माहिती आहे ना, हे विंडो सीट, मिडल सीट आणि आयल सीट असं होतं. तर ही शिफ्टेड टू आयल सीट. सो ते आयल सीटवर बसले आणि ते दोघांनी ऑक्युपाय केली विंडो सीट आणि मिडल सीट. आता फ्लाईट गेलं हवेत, म्हणजे उडायला लागलं. टेक ऑफ केलं फ्लाईटने, आणि मग रिफ्रेशमेंट आल्या. आता रिफ्रेशमेंटच्या वेळी काय झालं सांगते. एअर होस्टेस आली आणि तिने सर्व केलं डायरेक्ट विंडो सीटसाठी. ओके. आणि त्या दोघांनी ते विंडो सीटची जी प्लेट आलेली, व्हॉट एव्हर द रिफ्रेशमेंट आलेले, मील आलेलं, ते पूर्ण खाऊन टाक. आणि ॲक्च्युली दॅट वॉज रजिस्टर्ड फॉर द विंडो सीट. द मील वॉज रजिस्टर्ड फॉर द विंडो सीट. कारण ह्यांनी त्यासाठी त्या व्हर्जिन अटलांटिकला ते पेमेंट ऑलरेडी झालेलं होतं यांचं. आणि त्या दोघांनी न विचार करता, यांना न विचारता, ते जे काही फूड आलेलं ते खाऊन टाकलं. ॲक्च्युली ते यांच्यासाठी होतं. हे पण तेव्हा यांनी काही चूक केली, मी तुम्हाला सांगते. ही चूक तुम्ही करू नका. सो वेनेवर अशी सिच्युएशन येते की कोणी, आपण देऊन टाकतो ना सीट, आपण जास्त लक्ष देत नाही या गोष्टीकडे. पण माझ्या मते तुमचं जर मील रजिस्टर्ड आहे, तुम्ही उपाशी असता, तुम्ही लवकर निघालेले असता घरातून, बरोबर, 6 वाजता घर सोडलेलं असतं, आणि एअरपोर्टवर सगळे चार्जेस खूप हाय असतात मीलचे, म्हणून आपण मील रजिस्टर करतो की डायरेक्ट आपल्या तिकीटमधून काय ते जाऊ दे. इंडिगोवाले काही खायला देत नाहीत तुम्हाला, अनलेस यू पेड फॉर इट. सो ते महाग असतं, म्हणून तिथे कोणी आपल्याला, आपण जोपर्यंत पे करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी तिथे काही देत नाही. म्हणून यांनी काय केलेलं, ते तशी घेतलेली ना ती सीट. तर त्यांचं ड्युटी होती की एकच आली आहे प्लेट, आपल्या दोघांची आली आहे का नाही, मग ती ऑब्व्हियसली त्या माणसाची आहे ना. सो यू शुड हॅव ॲटलिस्ट तेवढं तरी तुम्ही दाखवायला पाहिजे ना की की त्यांचं आहे, ते त्यांचं खाणं आहे, ते त्यांना गेलं पाहिजे. सो एनिवेज, पण आपण काय हे घ्यायचं, आपण काय केअरफुल राहायचं. आता हे अशी ही माझा जो नवरा आहे तो अशी व्यक्ती नाही आहे की ते माझं आहे असं कोणाला त्या एअर होस्टेसला वगैरे काही बोलणार नाही आहे. तो माणूस, तो शांत स्वभावी, सुस्वभावी माणूस आहे. आणि मॅनर्स प्रत्येकाला असतात तसे, त्यांना चांगले मॅनर्स आहेत. सो तो तसा डायरेक्टली बोलणार नाही. पण त्यांनी काय चूक केली, जेव्हा तो शिफ्ट करत होता त्याची सीट किंवा एक्सचेंज करत होता सीट, तेव्हा त्याने
काय सांगायला होतं, एअर होस्टेसला बोलवून सांगायला हवं होतं की माझ्याकडे माझ्या सीटला जे रजिस्टर रिफ्रेशमेंट आहे ते या आयल सीटला द्या म्हणून. एवढंच केलं असतं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. सो मी ही एक गोष्ट शेअर केली, कारण असं तुमच्यासोबत घडू नये म्हणून. सो असा एक किस्सा शेअर करायचा होता फ्लाईटचा, म्हणून केला. धन्यवाद. थँक्यू. चॅनल बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्स.